नमस्कार, मी शीतल क्लासिक रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज मी मस्तपैकी तिळाची चिक्की आणि त्याचबरोबर तिळाचा लाडू बनवलेला आहे. बिना पाकाचे मी इथे लाडू आणि चिक्की बनवलेली आहे. हाताला चटके न बसता मस्तपैकी लाडू वळलेले आहे. तर चला तर मग बघूया कशी बनवायची ही रेसिपी. अगदी साधी, सोपी आणि अगदी झटपट होणाऱ्या या रेसिपी आहे. चला तर मग बघूया कशा बनवायच्या. तर इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवला आहे. त्यामध्ये इथे मी 1 वाटी तीळ टाकून घेते आणि याला मीडियम हीटवरच भाजून घ्यायचे. आपण फुल गॅस नाही करायचा, नाहीतर तिळीला रंग येतो पण आतमध्ये छान अशी भाजली जात नाही. ती खाताना त्याचा जो लाडू किंवा चिक्की असते ती खाताना अशी कडवट लागते. त्यामुळे याला मीडियम हीटवरच छान असं भाजून घ्यायचंय. इथे तुम्ही बघू शकता तिळीचा कलरही छान असा चेंज झाला आहे. छान अशी फुलली तीळ भाजून झाली आपली. सारखं हलवत राहायचंय भाजताना, म्हणजे मग तीळ भाजत असताना सारखं हलवत राहायचं, म्हणजे छान अशी एकसारखी आपली तीळ भाजली जाते. तर इथे तीळ छान भाजली गेली आहे. आता मी एका ताटामध्ये तिला काढून घेते. आता या तिळाला छान असं थंड होऊ द्यायचंय आणि मग आपण याची पुढची प्रोसिजर करून घेणार आहोत. आता आपण चिक्कीसाठी लागणारी तीळ भाजून घेऊया. तर इथे मी 1 वाटी तीळ घेतली आहे आणि याला छान असं सेम जसं आपण लाडवासाठी तीळ भाजून घेतली त्याच पद्धतीने इथे मीडियम हीटवर तीळ भाजून घ्यायची आहे. इथे आपली ही तीळ भाजून झाली आहे. आता याला छान असं थंड होऊ देऊया आणि मग आपण पुढची प्रोसिजर करून घेऊया. इथे मी ती छान अशी थंड करून घेतली आहे. तरी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते. त्यानंतर इथे 1 वाटी तिळीला मी इथे 1 वाटीला कमी, म्हणजे इथे पाऊण वाटी मी इथे गूळ घेतली, तो टाकून घेतला आहे आणि याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आपण. तर इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गूळ आणि तीळ एकजीव झालेले, पण पूर्ण तीळ अशी बारीक झालेली नाहीये. तुम्ही बघू शकता इथे. तर काही तीळ सबंध तशीच आहे. अशा पद्धतीने याला अगदी 2-3 चक्करने फिरवून घ्यायचे. आपल्याला 2-3 पल्सनी फिरवून घ्यायचे अगदी 2-3 सेकंद. त्यानंतर इथे मी एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलाय. पॅनला छान असं गरम होऊ द्यायचंय. इथे पॅन छान असं गरम झालं. आता यामध्ये मी इथे 1-2 चमचे मी इथे तूप टाकून घेते. गॅस कमी करायचा आणि त्यानंतर हे जे बारीक करून घेतलं होतं आपण गुळ आणि तिळाचं, ते टाकून घ्यायचे आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. गॅस हा कमीच ठेवायचा आहे आणि कमी गॅसवरच याला छान असं मिक्स करत राहायचंय. जोपर्यंत आपला गुळ विरघळत नाही तोपर्यंत आपण याला छान असं हलवत राहायचंय. तुम्ही बघू शकता इथे गुळ वितळायला लागलाय. गॅस हा कमीच ठेवलाय मी. गॅस फुल ठेवला की मग आपला गुळाचा हा कडक पाक तयार होईल. त्यामुळे त्यानंतर यामध्ये मी इथे वेलची पूड टाकून घेते. अगदी थोडीशी वेलची पूड टाकायची आणि याला मिक्स करून घ्यायचे आपण. आता इथे मी गुळ आणि तीळ एकजीव होण्यासाठी इथे मी अगदी 2 चमचे मी इथे पाणी टाकून घेतलंय, जेणेकरून गुळालाही छान असं गुळ हा वितळेल आणि गुळ आणि तीळ छान असे एकजीव होतील. त्यामुळे मी इथे अगदी 2 चमचे मी इथे पाणी टाकून घेतलंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आपण. इथे तुम्ही बघू शकता मस्तपैकी गुळ आणि तीळ छान असे एकजीव झालेले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मस्तपैकी गुळ हा आपला वितळला गेलाय. अजिबात पाक झालेला नाहीये कडक असा आणि चिक्की याची अगदी परफेक्ट पडेल. तर गॅस बंद करायचा आहे. त्यानंतर हे जे चिक्कीचं जे बॅटर आहे ते एका ताटामध्ये काढून घेते मी आणि याला छान असं स्पॅच्युलाच्या मदतीने पसरवून घ्यायचे आपण. तुम्ही हवी तेवढी इथे याला पातळ करून घ्यायचंय चिक्कीला. इथे मी एक वाटी घेतली आहे सपाट बुडाची आणि त्याने छान असं पसरवून घेते मी, म्हणजे छान अशी आपली चिक्की ही पातळ होईल.
पाक वगैरे करायचं अजिबात टेन्शन नाही आहे. इथे मी सुरुवातीला सांगायचं विसरली, ताटाला तूप लावून घेतलं होतं आणि मग हे बॅटर मी यामध्ये टाकून घेतलं होतं. वाटीलाही तूप लावून आणि मग याला पसरवून घेतलं होतं. आणि आता त्यानंतर स्पॅच्युलाच्या मदतीने मी उसटणीने किंवा स्पॅच्युलाच्या मदतीने तुम्ही असं साईडनी याला आकार देऊन घ्यायचा आहे चौकोनी, म्हणजे आपली जी चिक्की असते त्याला छान असा आकार येतो. त्यानंतर इथे चाकूला मी तूप लावून घेतलं होतं आणि याला छान असे याच्या आपण चिक्की कट करून घेणार आहोत. इथे तुम्ही थोडंसं थंड होऊ दिलं तरी चालेल, मी इथे गरम गरमच कट करून घेते आहे. इथे तुम्हाला हव्या त्या साईजच्या तुम्ही चिक्क्या करून घ्यायच्या आहेत, छोट्या मोठ्या साईजच्या. इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे, ज्यामध्ये मी चिक्कीसाठी तीळ आणि गूळ बारीक करून घेतलं होतं. त्याच मिक्सरच्या भांड्यात इथे मी तीळ टाकून घेते आहे 1 वाटी. त्यानंतर यामध्ये मी इथे पाऊण वाटी किसलेला गूळ टाकून घेते आहे. आणि त्याचबरोबर इथे मी 1-2 चमचे तीळ तशीच भाजलेली तीळ काढून ठेवली होती त्यातनं, जेणेकरून लाडू बनवायचे वेळेस मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. त्यानंतर यामध्ये अगदी थोडीशी मी वेलची पूड टाकून घेतली आणि याला झाकण लावून आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत. अगदी खूप असं बारीक नाही करायचं, थोडंसं उघडधोबडच याला बारीक फिरवून घ्यायचं. अगदी 2-3 चक्कर फिरवून घ्यायचे याचे. तर इथे मी 2-3 पल्सने फिरवून घेतलं होतं. अगदी 1-2 सेकंद फिरवायचं, पुन्हा बंद करायचं, परत 1-2 सेकंद फिरवायचं. अशा पद्धतीने मी 3-4 वेळेस याला फिरवून घेतलं आहे. तर तुम्ही बघू शकता चिक्कीपेक्षा थोडंसं मी बारीक करून घेतलं याला. आता याला मी एका ताटामध्ये काढून घेते आहे. इथे मी ज्या ताटामध्ये गूळ किसून घेतला होता त्याच ताटामध्ये हे काढून घेते आहे. आणि यामध्ये मी जी तीळ काढून ठेवली होती 1-2 चमचे ती टाकून घेते आहे. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचे आपण लगेचच लाडू बनवून घेणार आहोत. अगदी झटपट लाडू बनवून तयार होतात, तुम्ही बघू शकता. हातालाही अजिबात चटके वगैरे लागत नाही, खायलाही खूप छान लागतात. तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सर्व लाडू बनवून घेते. तर इथे बघू शकता खूप सुंदर आपले लाडू झालेले आहे. त्यासोबत इथे चिक्कीही थंड झालेली आहे, आता मी काढून घेते आहे. वाव, मस्त, खूप छान. तुम्ही बघू शकता अगदी पातळ अशी चिक्की झालेली आहे आणि अगदी खुसखुशीत आहे. खातानाही अगदी तोंडात टाकलं की पाणी होतं आहे. अगदी मस्त झालेली आहे, परफेक्ट. तर इथे आपले तिळाचा लाडू आणि तिळाची चिक्की बनवून तयार आहे. अगदी साधी सोपी अशी रेसिपी आहे, अजिबात पाक करायची गरज नाही आहे. अगदी झटपट होणारे ह्या रेसिपी आहे. तर यापूर्वीही मी तिळाची चिक्की बनवलेली आहे पाकाची, त्याचीही रेसिपी मी अपलोड केलेली आहे यापूर्वी. आणि त्याचबरोबर तिळगुळाची पोळी आहे तीही मी चॅनलवर अपलोड केलेली आहे, जाऊन नक्की चेक करा. तर त्याचबरोबर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीबरोबर. धन्यवाद.